सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता. फेब्रुवारी लाडक्या बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट आलेले आहे. तर आता 3 हप्ते एकत्रच तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे आले का? ज्यांना कोणाला 3 हप्ते एकत्र जमा जर झालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे, जे की फेब्रुवारी महिन्यात जे की 4,500 रुपये 4,500 रुपये जे की लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तुम्हाला इथं आले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तर तिन्ही हप्ते एकत्रच तुम्हाला इथं मिळणार आहे. किती मिळणार आहेत? तिन्ही हप्ते. तर एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा झालेली आहे. तर आता तिन्ही हप्ते एकत्रच आता याच महिलांना मिळणार आहे. कोणत्या महिलांना व कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे हे आपण आता इथं पाहणार आहे. पैसे कोणाला मिळू शकतात? तर यामध्ये ज्यांचे अर्ज मंजूर आहे, फॉर्म अप्रूव्हल आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, आधार लिंक आहे, KYC पूर्ण केलेली आहे, आधी हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला पेंडिंग दाखवत आहे का हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर आता ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे असतील तर अशाने नवीन फॉर्म इथं लवकरच आता सुरू होणार आहे. तर आता ज्यांचा कोणाचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल किंवा तुम्ही लाडकी बहिणींची KYC बाकी राहिलेली असेल तर अशाने अंगणवाडी सेविकेला तुम्हाला भेट द्यायची आहे. अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुम्ही तुमची KYC करू शकता. स्टेटस कसं तपासायचं आहे? सर्वप्रथम लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल पेजवरती जा, पेमेंट याच्यावरती क्लिक करा, आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला इथून चेक करता येणार आहे. तर आता फेब्रुवारीत पैसे कधी? तर आता यामध्ये जे काही फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने इथं वाटपास सुरुवात. तर आता सर्वांनाच एकाच वेळी पैसे तर येणार नाही. जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार, गावानुसार या खात्यांमध्ये पैसे तर येत आहेत. आता जे काही लाडकी बहीण योजना यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही हप्ते एकत्रच म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला इथं येत आहे. तर आता यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती तर या जिल्ह्यांचा यामध्ये काय आहे समावेश आहे. तर आता तुम्ही बीडमधून असाल, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती तर आता यामधून कोणत्या जिल्ह्यांमधून आहात तुम्ही? तर आता यानंतर यवतमाळ. आता काय आहे? यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा तर या जिल्ह्यांमध्ये 4,500 रुपये 3 हप्ते जे काही इथं येत आहे. काय येतं? 3 हप्ते एकत्रच इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत आहे. तर लगेच तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या जिल्ह्यात आलं का? रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 181. तर हा हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते कोणत्या कारणामुळे आलेले नाही, आम्हाला पैसे मिळणार की नाही, तुमची काय अडचण असेल तर तुम्हाला 181 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार त्याचप्रमाणे तक्रारीचं निवारण इथं होणार आहे. यानंतर जे काही जिल्हा आहे यामध्ये सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड तर 181 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे का आले नाही हे विचारू शकता. तर आता जे की 4,500 रुपये जे की एकत्रच मिळणार का? नक्की आहे का? तर आता एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही हप्तेच तुम्हाला एकत्र देण्याची घोषणा इथं केलेली आहे. तर आता घाबरण्याचं काही कारण नाही. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर इथं 7 ते 8 दिवसाचा कालावधी इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता. एकाच वेळी सर्वच महिलांना पैसे इथं येणार नाही. तर आता कोणत्या महिलांना 4500 रुपये म्हणजे 4,500 रुपये इथं मिळणार नाही आहेत, ज्यांचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला आहे. तर आता बरेच महिलांचं काय होतं, यादीमध्ये नाव दिसत नाही, तर अशांचा वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे किंवा तुमची KYCमुळे काही अडचण आलेली असेल तर अशाने अंगणवाडी सेविकेला भेट द्यायची आहे. तर आता बँक पासबुक, आधार लिंक नाही आहे, त्यानंतर खातं DBT बंद झालेलं आहे, KYC तुमची अपूर्ण आहे, त्यानंतर वार्षिक उत्पन्न कुटुंबामध्ये काही त्रुटी असेल किंवा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झालेलं असेल त्यामुळे तुमचे पैसे इथं थांबलेले आहे. आता यामध्ये पेंडिंग का दाखवत असेल तर याचं काय आहे? यामध्ये बरेच जणांचे काय होते, जे काही फॉर्म भरता वेळेस बरेच जणांचे फॉर्म पेंडिंग राहतात. तर आता
योग्य कागदपत्र असतील तर पैसे इथं येतात. अपडेटसाठी यामध्ये तुम्हाला 15 ते 30 दिवस इथं लागू शकते. एकाच दिवशी सर्व जिल्ह्यात पैसे इथं येणार नाही. तर आता जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार टप्प्याटप्प्याने जे काही पैसे इथं येत आहेत. तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं येणार नाहीत. तर आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे ज्यांचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला आहे, बँक पासबुक, आधार लिंक नाही, डी-बी-टी बंद आहे, के-वाय-सी ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी राहिलेली असेल तर अंगणवाडी सेविकेकडे नवीन अपडेट आलेलं आहे. तर ते तुमची के-वाय-सी करून देतील. त्यानंतर चुकीची माहिती जर दुहेरी अर्ज केलेला असेल म्हणजे 2 अर्ज केलेले असतील. त्यानंतर पात्रतेमध्ये बसत नसेल, वार्षिक उत्पन्न जास्ती असेल तर अशा महिला यामध्ये अपात्र. बँक खाते बंद आहे, आय-एफ-सी कोड चुकलेला आहे. त्यानंतर तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आहे, खूप दिवस झालेले आहे. तर अशांनी जे काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर देतो तर 181 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता व तुमच्या काय समस्या असतील तर त्यांच्यासमोर मांडा. तर या हेल्पलाईन नंबरच्याद्वारे तुमच्या समस्या तर सोडवल्या जातील. तर लाडकी बहीण योजनेबद्दल काही अडचण असेल व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये कोणते हप्ते जानेवारीचा असेल, जमा झाला का, नोव्हेंबर, डिसेंबर, त्याआधीचा हप्ता, सप्टेंबर, तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हप्ते इथं मिळत आहेत की नाही. ज्यांना कोणाला नवीन नोंदणी करायची असेल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत.